तर बिझनेस मॉडेल हा महत्त्वाचा सेशन होता. त्यासाठीच बरीच आपल्याला खटपट करायला लागते आहे. कारण खटपट करणे जास्त महत्त्वाचं आहे. हे का महत्त्वाचं आहे ते आता कळेलच आपल्याला. बिझनेस मॉडेल आणि बिझनेस प्लॅन आणि एकूणच बिझनेस कसा रन करायचा यासाठीचं आपलं आपण जे काही ठरवतो त्यासाठी या तिन्ही गोष्टींमध्ये फरक करणे आवश्यक आहे. बिझनेस ऑपरेशन्स आहेत तुमचे, बिझनेस प्लॅन आहे आणि बिझनेस मॉडेल आहे. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या प्रत्येकाची एक व्हॅल्यू असते. तर बिझनेस मॉडेल इज मोस्ट इम्पोर्टंट बिकॉज यामध्ये आपल्याला कळतं की बिझनेसला पैसा कुठून येणार आहे आणि नेमकं काय करून आपल्याला पैसा मिळणार आहे. तर बिझनेस छोटा असू दे की मोठा असू दे, त्यामध्ये आपल्याला बिझनेस मॉडेल कसं असलं पाहिजे किंवा बिझनेस मॉडेलची काय गरज आहे? मॉडेल म्हणजे नेमकं आपण जो स्ट्रक्चर आहे, ते कसं असणार आहे यासाठीची आपल्याला अ, थोडी माहिती असणे आवश्यक आहे. भले तुम्ही मग पाणीपुरीचा जरी बिझनेस करत असाल, म्हणजे रस्त्यावर उभं राहून जे गाडेवाले छोटे विकतात, त्यांचं पण बिझनेस मॉडेल असतं. आणि जे मोठे-मोठे फ्रँचायझी मॉडेल्स आहेत, जसं McDonald's आहे किंवा मग Subway आहे. या प्रकारचे जे मोठे बिग बिलियन, ट्रिलियन डॉलरचे जे बिझनेसेस आहेत, त्यांचं पण काही बिझनेस मॉडेल असतं. बिझनेस मॉडेलमध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लुडेड असतात. आता मी स्क्रीन जशी शेअर केलेली आहे, याच्यामध्ये आपण वन बाय वन एक-एक गोष्ट लक्षात घेऊ त्या, की हे काय असतं आणि कशा पद्धतीने तयार करता येतं आणि ते आपल्या बिझनेससाठी कसं उपयोगी पडू शकतं आणि त्याचं महत्त्व काय आणि उपयोग काय? तर या सगळ्याची आपण माहिती घेऊया. तर बिझनेस मॉडेलमध्ये काही गोष्टी आहेत. 1 मिनिटं. त्याआधी आपण एक्सप्लेन करूया आणि त्यानंतर मग आपण हा बिझनेस कॅनव्हास मॉडेल काय असतं, म्हणजे बिझनेस मॉडेल कॅनव्हास काय असतं ते एकदा बघून घेऊया. तर बिझनेस मॉडेल हे कशासाठी आवश्यक आहे आणि कसं बनतं त्यावरूनच आपल्याला कळेल की त्याचं काय महत्त्व आहे. बिझनेस मॉडेलचं जे महत्त्वाचे 3 गोष्टी आहेत, की आपण काय करतोय, कशासाठी करतोय आणि कसं करतोय? हे 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे बिझनेस मॉडेलचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे, की काय करतोय म्हणजे काय करतोय म्हणजे नक्की आपण आपल्या ग्राहकांना काय सेवा पुरवतोय, कुठल्या वस्तू देतोय, नेमकं काय करतोय? त्याला म्हणजे व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणतात, की नेमकं आपल्या कामाची काय गरज आहे? आपण काय करतोय? नेमकं आपण लोकांना देतोय काय? तर त्यासाठी तो आहे प्रश्न काय? की काय देतोय आपण? हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे का करतोय? म्हणजे अ, हे का कसं याच्यातून पैसा कसा मिळतो? की याच्यातून आपल्याला पैसे का मिळतात? म्हणजे लोकं पैसे का देतात? कशासाठी देतात? आणि कसे देतात? यासाठी चा प्रश्न आहे व्हाय म्हणजे काय? कशासाठी? आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण तिसऱ्या प्रश्नामार्फत सॉल्व्ह करतो. तो आहे हाऊ. हे कसं करतो आपण? म्हणजे आपण काय करतो, कशासाठी करतो आणि कसं करतो? या तिन्ही मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळवणे म्हणजेच तुमच्या बिझनेस मॉडेलचं बेसिक स्ट्रक्चर आहे. आता आपण उदाहरण घेऊया पाणीपुरीचं. मी एकदम बेसिक उदाहरण देतो कारण आपल्याला पटकन समजायला पाहिजे आणि अनयुज्युअल थोडंसं ओळखीतलं पण अनयुज्युअल उदाहरण पाहिजे आपल्याला, की पाणीपुरी वाला काय करतो? तर तो पाणीपुरी विकतो. पाणीपुरी विकतो म्हणजे काय? पाण्यात ती पुरी आहे. पुरीमध्ये
पाणी जे आहे ते तिखट आणि आंबट आणि जे तुरट वेगवेगळ्या चवी असलेलं पाणी आहे, ती त्याची व्हॅल्यू आहे, की तशा पद्धतीची चव ही फक्त पाणीपुरीमध्येच मिळते. सो व्हॉटचं उत्तर आहे, की ती पाणीपुरी. पाणीपुरी आणि तिची चव जो एक्सपिरियन्स ग्राहकाला मिळतो पूर्ण पाणीपुरी खाण्याचा, तो विकतोय आहे. आणि तो अ, कशा पद्धतीने विकतोय? तर तो रस्त्यावर उभं राहून किंवा त्यांचं दुकान असेल एखादं तशा पद्धतीने सुद्धा किंवा कॉर्नरवर उभं राहून तो विकतो आहे आणि त्याच्यातून त्याला पैसे मिळतायत. तर पैसे मिळवण्यासाठी मोस्टली बिझनेस हा केला जातोय प्रॉफिट कमवण्यासाठी. तर त्याच्यातून त्याला प्रॉफिट जनरेट झालं पाहिजे यासाठी तो पाणीपुरीचा बिझनेस करतोय आणि लोकांना तो पाणीपुरी विकून पैसे कमवतोय. यासाठी तो काम करतोय, की पैसे मिळायला पाहिजे. डायरेक्टली ट्रान्झॅक्शन होऊन, की ₹20च्या 6 पाणीपुरी हे त्याचं एकदम बेसिक रेट असतात आणि याच्यातून तो पैसे मिळवतो. आणि तो कसं करतोय? तर त्याच्यासाठीची सगळी मग ती चेन प्रोसेस आहे, की तो सकाळी उठतो, तो पुऱ्या स्वतः तयार करत असेल किंवा कोणाकडून आउटसोर्स करत असेल, कोणाकडून घेत असेल आणि तो पाणी स्वतः तयार करत असेल, चटणी स्वतः तयार करत असेल, वेगवेगळे जे त्याला गोष्टी लागतात त्या तो तयार करत असेल आणि ते सगळं घेऊन तो त्या एका विशिष्ट ठिकाणी येतो, त्याच्या कॉर्नरला येतो, उभा राहतो. अ, वेळ त्याची महत्वाची असते, की 6 वाजता, 8 वाजता मला इथे उभं राहायचंय 6 ते 9 पर्यंत किंवा 10 पर्यंत अशा पद्धतीने. ही सगळी जी त्याची ऑपरेशनल प्रोसेस आहे ती आहे हाऊ. मग तो ते पैसे कसे घेतो? ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो का? किंवा कॅश घेतो का? किंवा कशा पद्धतीने त्याचं इंटरॅक्शन होतं कस्टमर सोबत आणि तो ते हँडलिंग कसं करतो कस्टमरला. समजा एकापेक्षा जास्त कस्टमर आले तर तो कशा पद्धतीने त्यांना मॅनेज करतो. त्या पाणीपुरीसोबत तो भेळ देतो, तेव्हा तो काय करतो, कसं मॅनेज करतो. या सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टी जेव्हा एका म्हणजे आता तुम्ही जर त्याच्यावर विचार करत गेलं ना, तर आपल्याला एकदम खूप कॉम्प्लेक्स वाटायला लागतो पाणीपुरीचा बिझनेस, की पाणीपुरी मागणारे पण 4 जण उभे आहेत आणि भेळ मागणारे 2 जण उभे आहेत. तर कोणाला प्रिफरन्स आधी द्यायचा आणि या 6ही जणांना आपल्याला सॅटिस्फाय करायचं आहे आणि वेळ जास्त न लावता. यासाठी त्या पाणीपुरीवाल्याची मॅनेजमेंट स्किल्स महत्वाचे असतात, की तो कुठली गोष्ट केव्हा करतो, आधी कोणती करतो, नंतर कोणती करतो, किती वेळेमध्ये करतो आणि किती फास्ट करतो आणि किती इफिशियंटली करतो, की जेणेकरून त्याचा वेळ वाचेल, ग्राहकांचा वेळ वाचेल, चव मेंटेन राहील आणि कुठलाही गोंधळ होणार नाही. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा तो मॅनेज करतो, तर ती पूर्ण प्रोसिजर आहे ती हाऊमध्ये येते. या पद्धतीने तो कशा पद्धतीने तो करतो. तर आता आपल्याला कळलं, की व्हॉट म्हणजे तो काय विकतोय, तो कशासाठी विकतोय आणि कसा विकतोय. तर हे आपलं एक बेसिक बिझनेस मॉडेल म्हणून आपण याच्यावर आलेलो आहे आता. तर इथून आपल्याला पुढे जायचं आहे, की आता आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये एक्सप्लोर करायचं आहे, की आता एक्झॅक्टली नेमकं काय करायचंय. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस मॉडेल्स आपण बघू शकतो. तर आपल्याला आता जसं मी तुम्हाला सांगितलं 3 मुद्द्यांवर. तर मला तुम्ही या प्रकारचं अजून एखादं उदाहरण सांगितलं, तर मला आवडेल. तुम्ही सांगा मला, की तुम्हाला काही सुचतंय का या व्हॉट, व्हाय आणि हाऊ या बेसिसवर आधारित एखादं मॉडेल तुम्ही पण सांगा मला. अपूर्वाजी तुम्ही काहीतरी विचार करून सांगा आणि सुनीलजी तुम्ही पण काही सांगा मला एखादं मॉडेल विचार करून. न्यूजपेपरचं जर घ्यायचं झालं तर कसं होईल? न्यूजपेपर तुम्ही विचार म्हणजे करा ना. न्यूज विकतो आहोत लोकांना आणि वाय आर वी डुईंग तर अपडेटेड राहावं म्हणून हं, हं. अँड हाऊ जे प्रिंट मीडिया आहे, हे आहे, इंटरनेट आहे, हं. दॅट इज हाऊ वी आर डुईंग इट. ओके. ओके. थोडं याच्यामध्ये आपल्याला अजून एक्सप्लोर करायला लागेल, की ओके.
हा बिझनेस मॉडेल म्हणून न्यूज फक्त आपण म्हणू शकतो बिझनेस मॉडेल न्यूज. तर न्यूजपेपर म्हटलं की तो एक स्पेसिफिक बिझनेस झाला. ओके. ऑनलाईन न्यूज म्हटलं की वेगळा बिझनेस होतो आणि जो इलेक्ट्रॉनिक म्हणजे जे आपलं टीव्ही आहे. टीव्हीवरून जे आपले चॅनल आहेत न्यूज चॅनल त्यांचा एक वेगळा बिझनेस तयार होतो. तो जर आपल्याला फक्त न्यूज हा बिझनेस बघायचा असेल निवड कारण या न्यूजचे पुढे 3 हे पार्ट मोठे-मोठे पडतायत. तर न्यूज म्हटलं तर व्हायचं उत्तर तुम्ही दिलंच आहे, की नॉलेज आणि इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हे आहे. आणि व्हॉट तर त्याच्यातून आपल्याला आपण रेव्हेन्यू जनरेट करू शकतो न्यूज आणि इन्फॉर्मेशन विकून. आणि हाऊमध्ये आपल्याला हे 3 पार्ट बेसिक येतात, की ज्याच्यामध्ये न्यूजपेपर आहे आणि टीव्ही चॅनल आहे आणि ऑनलाईन वेब पोर्टल्स आहेत, न्यूज वेब पोर्टल्स आहेत. तर हा एक बेसिक न्यूजचा एक बिझनेस मॉडेल आपण म्हणू शकतो. मग याच्यामध्ये आपण छोटं-छोटं अजून पुढे करत जाऊ शकतो. जर न्यूजपेपरचा बिझनेस म्हटला, तर मग न्यूजपेपरसाठी काय करायला लागेल? तर त्याला न्यूजपेपर म्हटल्यानंतर तो पेपर विकतोय. म्हणजे हातामध्ये तो एक टँजिबल वस्तू विकतोय, छापेल पेपर विकतोय, ज्याच्यावर न्यूज छापलेला आहे. तर त्याच्यामध्ये जो वॉट आहे ना, तो वेगळा होऊन जातो. तो फक्त आता न्यूज नाही विकत आहे, तो छापून न्यूज विकतोय. तर छापलेल्या न्यूज जेव्हा ग्राहक घेतात, तेव्हा त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स येतो, की ज्यामध्ये ते हातात घेऊन न्यूज वाचू शकतात, त्यांच्या सोयीने वाचू शकतात. कुठेही घेऊन फिरू शकतात आणि त्याचा यूज कसा करतात ना, त्यावर सगळं डिपेंड करतं, की त्यांना ॲक्सेस कसा होतो तो. म्हणजे कसं अवेलेबिलिटी कशी होते आणि त्या प्रॉडक्टचं ते कन्झम्पशन कसं करतात, कंझ्युम कसं करतात, ते वापर कसा करतात. आणि त्याच्यामध्ये व्हॉट या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतं, की नेमकं त्याच्यापासून त्यांना फायदा काय? त्याच्यानंतर येतं, की व्हाय. आता व्हायमध्ये येतं, की न्यूजपेपर विकून पैसे मिळतात. तर त्याच्यात 2 प्रकार येतात. एक तर न्यूजपेपरमध्ये न्यूजपेपरची स्वतःची किंमत जी ₹5 प्रत्येक न्यूजपेपर ग्राहक देतो आणि विकत घेतो. आणि सेकंडली येतं ती जाहिरात. तर जाहिरातीतून येणारं उत्पन्न आणि पेपरच्या विक्रीतून येणारं उत्पन्न ओके. सो अशा प्रकारचे आपल्याला 2 प्रकारचे उत्पन्न येतात. दिसतात इथे जे लीगली आहेत. इल्लीगली भरपूर सारे उत्पन्न असतात न्यूजपेपरमध्ये. आय शुड नॉट कमेंट ऑन दॅट थिंग. बट हा पार्ट मी डिलीट करून टाकेल व्हिडिओतून. उगाच मला कोणी म्हणायला नको काय असतो. तर 2 मेजर हे पार्ट आहेत आपले, की एक आहे पेपर विक्रीतून मिळणारं उत्पन्न आणि दुसरं आहे ते जाहिरातीतून मिळणारं उत्पन्न. सो व्हायचं उत्तर आपल्याला इथे मिळतं, की 2 पद्धतीतून आपल्याला उत्पन्न मिळतं. आता हाऊमध्ये येतं, की पूर्ण ऑपरेशन पेपरचं कसं चालतं. हाऊमध्ये आपलं त्यांना पत्रकार अपॉइंट करणे, त्या पत्रकारांनी जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज कलेक्ट करून आणणे. त्याच्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये बसून तो पेपर सेट करणे, संपादकांचं काम येतं त्याच्यामध्ये, की कुठल्या न्यूज घ्यायच्या, कुठल्या नाही घ्यायच्या आणि त्यानंतर अ, आणि त्यानंतर येतं, की अ, तो पेपर सेट केल्यानंतर प्रिंटिंगकडे जाणे आणि प्रिंटिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि रॉ मटेरियल्स पेपर रोल पासून ते शाईपर्यंत आणि त्यांचं सगळी टेक्नॉलॉजी, ती टेक्नॉलॉजीचा वापर आणि त्यापुढे पेपर छापून झाल्यानंतरचं डिस्ट्रिब्युशन चॅनल. म्हणजे हा पेपर वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये योग्य वेळेला पोहोचणे. म्हणजे ज्या वेळेला लोकांना पेपर वाचायची जी वेळ असते त्या वेळेच्या आत त्यांच्या हातामध्ये तो पेपर पोहोचणे ही पूर्ण एंड युजर पर्यंतची जी एक सप्लाय चेन आहे ती तयार करणे आणि ती मेंटेन करणे, ती रेग्युलरली मेंटेन करणे. मग ऊन असो, पाऊस असो, भूकंप असो, दुष्काळ असो, काही पण कुठला पण रिझन असू दे. परंतु ती चेन त्या सगळ्या काळामध्ये ती रनिंग राहिली पाहिजे इथपर्यंत लक्ष देणे. तर ही पूर्ण बातमी मिळवण्यापासून ते बातमी ग्राहकाच्या हातात पोहोचेपर्यंतचा जो
पूर्ण भाग आहे हा येतो हाऊ मध्ये, की कसं केलं जातंय. ओके. सो यू कॅन अंडरस्टँड की या 3 गोष्टी आपल्या न्यूज पेपरच्या बिझनेसमध्ये आपण एक त्याचं कच्चं मॉडेल बनवलंय. कच्चं म्हणजे बेसिक मॉडेल बनवलंय. कच्चं नाहीये, हे एक बेसिक मॉडेल आहे, की व्हॉट म्हणजे न्यूज आणि व्हाय म्हणजे जो रेव्हेन्यू जनरेट होतो तो आणि हाऊ म्हणजे ती पूर्ण प्रोसेस कशी तयार केल्या जाते आणि एक्झिक्यूट केल्या जाते त्याबद्दल. सुनीलजी, तुम्ही काही सांगू शकता? एखादं उदाहरण? तुमच्या बघण्यातलं एखादं उदाहरण, की ज्याचं आपण बिझनेस मॉडेल एक्सप्लोर करू शकतो? ओके, काही हरकत नाही. तुम्ही मला चॅटमध्ये टाकलं असतं तरी चाललं असतं. कुठलं पण एखादं बिझनेस मॉडेल जे तुम्हाला लक्षात येईल. अपूर्वाजी, आपण अजून काही सांगू शकता का? म्हणजे एखादं अजून बिझनेस मॉडेल आपण डिस्कस करूया. ज्याच्यामध्ये व्हॉट, व्हाय आणि हाऊ या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. अ, माझ्या डोक्यात एक येतंय की आपण युज्युअली जे ना आपल्या डोळ्यांनी दिसणारे बिझनेसेस आहेत त्याबद्दलच विचार करतो. पण जे आपल्या डोळ्यांनी नाही दिसत, असे पण काही बिझनेसेस असतात जे रेग्युलरली नसतात. आपण सामान्य लोकं त्याचे ग्राहक नसतो. परंतु जे फॅक्टरीज आहेत किंवा अं, अ, काय म्हणतात बिझनेसेस आहेत, मोठे बिझनेसेस आहेत त्यांच्या लेव्हलवर असतात. तर त्या पद्धतीने एक विषय आहे, की त्याच्यामध्ये आपल्याला आता कसं झालंय, की वेगवेगळ्या प्रकारचे मग बिझनेस मॉडेल्स पण दिसायला आपल्याला लागतात. तर त्यामध्ये 4 प्रकारचे बिझनेस मॉडेल आहेत. त्याचा आपण एक थोडासा विचार करूया आता, की पाणीपुरीचं सांगितलं मी, आपण न्यूजचं सांगितलं आणि हे काय झालेत ना, हे दोन्ही बिझनेसेस आहेत ना, हे B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर प्रकारचे रिलेशनशिप आहे. ओके. तर याच्यात काय होतं, की एक कंपनी किंवा एक संस्था किंवा एक व्यक्ती ही डायरेक्ट रिटेल ग्राहकांना सर्व्हिसेस प्रोव्हाईड करते आहे. याला म्हणतात B2C, बिझनेस टू कस्टमर. हे एक बेसिक मॉडेल आहे. बेसिक बिझनेस मॉडेल आहे. तर त्यामध्ये म्हणजे आपला बिझनेस कुठल्या टाइपमध्ये मोडतो हे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कळतं, की B2B आहे, B2C आहे, की C2B आहे, कन्झ्युमर टू बिझनेस आहे आणि C2C म्हणजे कन्झ्युमर टू कन्झ्युमर आहे. अशा प्रकारचे बिझनेसेस सुद्धा आहेत. तर आता त्या 4 प्रकारच्या बिझनेस मॉडेलचा आपण विचार करूया. एक 2-2 मिनिटात मी तुम्हाला चारही प्रकारचं सांगतो. तर B2C आपल्याला कळलं, की बिझनेस टू कस्टमर एक्झॅक्टली काय होतं? तर बिझनेस टू कस्टमर म्हणजे काय? एक बिझनेस आहे, दुकान आहे. त्या दुकानातून वस्तू विकल्या जातात. ते विकत घ्यायला कोण येतं? तर रिटेल कन्झ्युमर्स येतात, की जे डायरेक्ट स्वतः कन्झ्युम करणार आहेत त्या गोष्टी. तर ते डायरेक्ट कन्झ्युम करणार आहेत त्या गोष्टी असं आपण ज्यांना बघतो, की जसं आता पाणीपुरीचं तर उदाहरण घेतलं आपण. कपड्यांचं उदाहरण आहे. तर त्यानंतर जे पण FMCG प्रॉडक्ट्स आहेत आपले जसं टूथपेस्ट झालं किंवा खायचे प्यायचे पदार्थ झालं. ज्यामध्ये कस्टमर डायरेक्टली विकत घेऊन ती वस्तू कन्झ्युम करू शकतो. आता कन्झ्युमर आणि कस्टमरमध्ये पण थोडा फरक असतो. कस्टमर म्हणजे जो विकत घेण्याची
डिसिजन घेतो, जो विकत घेण्याचा डिसिजन घेतो तो कस्टमर आणि जो वापरतो तो कन्झ्युमर. अशा 2 वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. हे समजायला सोपं जाईल जेव्हा आपण लहान मुलं आणि त्यांचे आई-वडील या पद्धतीने विचार करतो, की आई-वडील हे कस्टमर आहेत. ते स्वतः डिसिजन घेतात, की मला माझ्या मुलासाठी हे चॉकलेट घ्यायचं आहे की नाही. तर तो मुलगा डिसिजन घ्यायला भाग पाडू शकतो लहान मुलगा. बट डिसिजन अल्टिमेटली आई-वडिलांनाच घ्यायचं असतं, की आपल्याला हे चॉकलेट घ्यायचं की नाही मुलासाठी. तर ते चॉकलेट घेण्याची जी प्रोसेस आहे, ते आई-वडील करतात. त्यामुळे ते कस्टमर होतात. पण कन्झ्युम कोण करतंय? तर तो लहान मुलगा करतोय कन्झ्युम. तर तो होतोय कन्झ्युमर. तर या पद्धतीने आपण कन्झ्युमर आणि कस्टमरचा पण डिफरन्स लक्षात घेतला पाहिजे. तर बिझनेस टू कन्झ्युमर B2C पण हा एक बिझनेस आहे, एक बिझनेस मॉडेल आहे. यामध्ये बरेचसे बिझनेस जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात, ते आपण बघू शकतो. मोस्टली ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसतात. फूडमध्ये दिसतं, क्लोथिंगमध्ये दिसतं, FMCG म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स ज्याला म्हणतात. ज्यामध्ये अ, आपला टूथपेस्ट आहे किंवा आपलं हेअर ऑइल आहे, क्रीम्स आहेत, शॅम्पू आहे, साबण आहे. या प्रकारच्या सगळ्या ज्या डेली नीड्सच्या आपल्या वस्तू आहेत, त्याला आपण म्हणजे फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स म्हणतो. फास्ट मूव्हिंग म्हणजे त्या रेग्युलर बेसिसवर लागत राहतात. शॅम्पू समजा तुम्हाला 10 दिवसांनी, 15 दिवसांनी घ्यायला लागतं. साबण समजा एक 5-10 दिवसांनी, 8 दिवसांनी घ्यायला लागतं. त्यानंतर तुमचे फूड आयटम्स असतात जे रेग्युलरली लागत असतात. तर यांना सगळ्यांना फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स म्हणतात. दुसरे असतात ते ड्युरेबल कंझ्युमर गुड्स, ज्यामध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, तुमचं मिक्सर ग्राइंडर ह्या ज्या एकदा घेतल्यानंतर 5-6 वर्षापर्यंत, 10 वर्षापर्यंत लागणाऱ्या वस्तू आहेत, जसं कार वगैरे आहेत. ह्या गोष्टी झाल्या, ह्या ड्युरेबल गुड्स आहेत. तर ह्या येतात. तर यामध्ये तुमचं B2C मध्ये म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमरमध्ये असे 2 आणखी एक प्रकार पडतात. की ज्यामध्ये फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स आहे आणि ड्युरेबल गुड्स पण आहे. तर यामध्ये तुमचा बिझनेस किंवा तुम्ही जे काही बिझनेस सध्या विचार करताय ते कशा पद्धतीने तो मोल्ड होतो किंवा कशा पद्धतीने तो कॅटेगराईज होतो हे बघणं आपलं काम आहे. आता हे आपण एवढं बारीक का बघतोय? याचं कारण असं आहे की एवढं बारीक बघण्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपल्या बिझनेससाठी काही प्लॅन करणार आहोत, तेव्हा आपला नेमका कन्झ्युमर कोण आहे? आपला कस्टमर कोण आहे? डिसिजन कोणाच्या हातात आहे? आणि कन्झ्युम कोण करणार आहे? ती वस्तू ड्युरेबल आहे की वन टाईम यूज आहे की परत-परत लागणारी आहे? हे पण बघायला पाहिजे. काही गोष्टी अशा असतात की ज्या फक्त वन टाईम यूज असतात. त्याला फास्ट मूव्हिंग पण नाही म्हणू शकत. म्हणजे रेग्युलर बेसिसवर लागतात बुवा. असं पण आपण म्हणू शकत नाही. कारण ते ओकेजन त्या व्यक्तीच्या म्हणजे कन्झ्युमरच्या लाईफमध्ये वन टाईम एकदाच येत असतं. जसं मुलाचा जन्म झाला आहे किंवा अजून काही गोष्ट घटना घडली आहे. तर अशा ठिकाणी एकदाच ती वस्तू वापरल्या जाते. परत ती वापरण्याची चान्सेस असतीलच असं नसतं. सो या पद्धतीच्या बिझनेस मध्ये जर आपला बिझनेस येत असेल, तर आपल्याला या सगळ्या बारीक-सारीक गोष्टींचा विचार करायला लागतो. याचं कारण असं आहे, जेव्हा आपण जाहिराती करतो किंवा मार्केटिंग करायला जातो, त्यावेळेला आपल्याला नेमका डिसिजन मेकर कोण आहे आणि आपली वस्तू कोणत्या वर्गीकरणात येते, कोणत्या कॅटेगरीमध्ये येते, आपली सेवा कोणत्या कॅटेगरीमध्ये येते, याचं भान असणं फार महत्वाचं असतं. अदरवाईज जर आपण या मेंटॅलिटीने गेलो, की Coca-Cola जशी ॲड करते, तशीच ॲड मला Samsungवाल्यांनी केली पाहिजे फ्रीज विकण्यासाठी, तर ते तसं नाही चालत. कारण दोघांचं पण प्रॉडक्टच वेगळं आहे, त्याचा कन्झ्युमर वेगळा आहे. भले ज्याच्या घरामध्ये फ्रीज असेल तो Coca-Cola पितो. जो Coca-Cola पितो त्याच्या घरामध्ये फ्रीज असेल. परंतु ॲड करतांनी त्यांना सगळा विचार करावा लागतो, की नेमकं आपल्याला मार्केटिंग करताना नेमकं काय करायचं आहे. बिकॉज कन्झ्युमरच्या विचारसरणीमध्ये फरक पडतो आणि सगळ्याच गोष्टींचा फरक पडतो आणि मार्केट कंडिशन्सचा फरक पडतो. तर त्यावेळेला आपल्याला बघायला लागतं, की आपलं बिझनेस मॉडेल कुठल्या स्वरूपाचं आहे. त्यामुळे बिझनेस मॉडेलची गरज पडते इथे. सेकंड भाग आहे तो B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. यामध्ये मी जे बोलत होतो, की आपल्याला बऱ्याचदा या गोष्टी दिसत नाही. जसं B2B म्हणजे एक बिझनेस दुसऱ्या बिझनेससाठी मदत करतोय. तर मागच्या वेळेला मी जे हब आणि स्पोकचं मॉडेल केलं होतं, ते मी तुम्हाला परत शेअर करतो आता. त्याबद्दल सांगतो थोड्या वेळाने. तर
बिझनेस टू बिझनेस समजून घेऊया आधी, ज्यामध्ये आपल्याला एक बिझनेस दुसऱ्या बिझनेसशी व्यवहार करतोय, ट्रान्झॅक्शन करतोय. यामध्ये आपण उदाहरण द्यायचं झालं तर असं समजूया की एखादी मोठी फॅक्टरी आहे, ज्या फॅक्टरीला काही कच्च्या मालाची गरज पडते. बरोबर. तर कच्च्या मालासाठी त्यांना कोण्यातरी वेंडरवर अवलंबून राहायला लागतं. कुठल्यातरी एजन्सीवर किंवा कंपनीवर अवलंबून राहायला लागतं. त्यांच्याकडून ते माल घेतात. तर हे या 2 व्यक्तींमधलं किंवा 2 संस्थां किंवा 2 कंपनीमधलं बिझनेसेसमधलं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला म्हणतात बी. यामध्ये काय होतंय ना, ही जी कंपनी आहे, जी कच्चा माल घेतेय त्यांच्याकडून ती कन्झ्युमर नाहीये. ती फक्त प्रोसेसर आहे, मॅन्युफॅक्चरर आहे. मधली एक काय म्हणतात त्याला, त्या सगळ्या सप्लाय चेन मधली एक मधली संस्था आहे, की जिथे ते सगळं प्रोसेस होणार आहे, जो काही कच्चा माल आहे. जसं आता आपण साखर कारखान्यांचं एक उदाहरण घेऊया. उदाहरण घेतलं तर आपल्याला लगेच कळतं, की साखर कारखान्यांसाठी ऊस हा महत्वाचं एक कच्चा माल आहे. तर जेव्हा शेतकऱ्यांकडून तो ऊस कारखान्यामध्ये येतो, तेव्हा शेतकरी टू कारखाना हे झालं बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन. यामध्ये जेव्हा साखर बनणार आहे, ती कंझ्युम करणारे तुमच्या माझ्यासारखे सगळे सामान्य लोक असणार आहेत, जे मार्केटमध्ये जाऊन, दुकानामध्ये जाऊन ₹40, ₹45 किलोने 1-1 किलो, 2-2 किलो जसं त्यांना वाटेल तशी साखर विकत घेतात आणि चहामध्ये, गोडामध्ये जिथे जाऊन खायचं आहे त्यांना ते खातात. तर हे कंझ्युम करणारे आपण हे वेगळे झाले. यामध्ये बिझनेस टू बिझनेस आहे, तो शेतकरी टू साखर कारखाना. तर यामध्ये अशा पद्धतीचं बिझनेस मॉडेल होतं. तर यामध्ये आपलं बिझनेस मॉडेल काय आहे? आपण अशा पद्धतीने काम करतोय का? आपण बिझनेसेसना देतोय का? आता त्यामध्ये अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो, की आपण साबण बनवतोय समजा. तर साबण विकण्याचे 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही B2C मध्ये जाऊ शकता. साधा आपला अंघोळीचा साबण B2C मध्ये जाऊ शकता आणि B2B मध्ये सुद्धा अंघोळीचा साबण तुम्ही विकू शकता. कसा? तर जे हॉटेल्स आहेत, जे रेसिडेन्शियल म्हणजे जिथे माणसं राहतात असे हॉटेल्स आहेत, लॉजिंग आहेत, बोर्डिंग्स आहेत. तिथे ती हॉटेल्स वेगवेगळ्या सुविधा पुरवतात. त्या हॉटेल रूममध्ये ते साबण, शॅम्पू अशा गोष्टी पण देतात. तर ते जे साबण आहे ती लोकं स्वतः कंझ्युम नाही करत, म्हणजे हॉटेल स्वतः कंझ्युम नाही करत, ते त्यांच्या कस्टमरसाठी उपलब्ध करून देतो. तर आता हा जो कंझ्युमर आहे, तो कंझ्युमर आहे त्या हॉटेलचा ग्राहक. तो हॉटेलचा कस्टमर जो आहे तो त्या साबणाला कंझ्युम करणार आहे. बरं तो त्या साबणासाठी स्वतः पैसे देतोय का? नाही. कोण देतंय पैसे? तर हॉटेल त्या साबणासाठी पैसे देतंय. आणि याचं कॉम्प्लिमेंटरी म्हणून ते उपलब्ध करून देतंय आपल्या कस्टमरसाठी. तर कस्टमर इज द कन्झ्युमर फॉर दॅट पर्टिक्युलर सोप. आता हे जे सोप बनवणारे आहे, जी कोण विकणारी कंपनी आहे, समजा ती XYZ कंपनी आहे. ती या हॉटेलला साबण विकते. तर यामध्ये काय होतंय B2B बिझनेस होतो, की मला वर्षाला किंवा महिन्याला 4,000 साबण लागतायत. तर आमची कंपनी तुम्हाला एक साबण बनवून देणार. 4,000 साबण आम्ही महिन्याला तुमच्याकडे पोहोचवणार. XYZ हॉटेलकडे. तर हा झाला B2Bचा व्यवहार. यामध्ये जी वस्तू आहे ती आहे FMCG. बरोबर? म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुडच आहे ते. परंतु ते आहे B2B मॉडेलमध्ये. बरं इथे होलसेलर, रिटेलर असा पण काही विषय नाहीये. होलसेलर, रिटेलर ही आपल्या B2C मध्ये पण येणारी कन्सेप्ट आहे. होलसेलर टू रिसेलर, की ज्यामध्ये एक कंपनी आहे, समजा पेप्सोडेंट आहे किंवा कोलगेट आहे. कोलगेट टूथपेस्ट बनवते आणि ती त्यांच्या जे रिजनल सुपर स्टॉकिस्ट असतात त्यांना देते. ते सुपर स्टॉकिस्ट त्यांचे अजून झोनल जे छोट्या साईजचे जे आहेत तालुका लेवल किंवा जिल्हा लेवलचे जे स्टॉकिस्ट आहेत त्यांना देते. ते स्टॉकिस्ट कडून ती होलसेलरकडे जाते आणि होलसेलर कडून मग ती रिटेलरकडे जाते आणि रिटेलर आपल्या दुकानामध्ये ती पेस्ट, कोलगेटची पेस्ट विकतो. तर यामध्ये जेव्हा आपण सप्लाय चेन बघतो तेव्हा ती B2C सप्लाय चेन आहे. ओके. परंतु जेव्हा आपण हॉटेल हे याला देतंय, हॉटेल जेव्हा एका सोप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून सोप घेतंय,
किंवा ते B2B मॉडेल आहे. बरं, दोन्हीमध्ये वापरलं जाणारं जे साबण आहे ते फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड आहे. ते फास्ट मूव्ह आहे. हॉटेलला पण ते दर महिन्याला लागतंय आणि माझ्यासारख्या तुमच्यासारख्या माणसाला पण ते दर महिन्याला साबण लागतच आहे. सो परंतु याच्यामध्ये फरक पडतो. याच्यामध्ये सप्लाय चेनचा फरक पडतो आणि मॉडेलचा पण फरक पडतो. सो हे B2C मॉडेल वेगळं पडतं आणि B2B मॉडेल वेगळं पडतं. तर B2B मॉडेलमध्ये अजून आपण वेगवेगळे उदाहरणं बघू शकतो, ज्यामध्ये आता जे कन्झ्युमर्स आहेत ते वेगळ्या पद्धतीचे असू शकतात. B2B मध्ये सुद्धा बिझनेस हे स्वतः कन्झ्युमर्स असू शकतात. यामध्ये एक मॉडेल असं सांगतो मी, जशी बॉश कंपनी आहे. बॉश कंपनी ही वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रियल टूल्स बनवते. ओके. ज्यामध्ये मशीन्स आहेत. काही त्यांचे वेगवेगळे टूल्स आहेत जे इंडस्ट्री वापरू शकते, म्हणजे कारखाने वापरतात. जसे एखादी मशीन आहे, समजा CNC कटिंग मशीन आहे, ज्यामध्ये त्यांना मेटल कापायचं आहे, मेटलला आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारच्या मशीन एखाद्या कारखान्याला लागत असतील आणि तशा बनवून द्यायचं काम जर एखाद्या कंपनीचं असेल, मशीन्स बनवून द्यायचं काम एखाद्या कंपनीचं असेल आणि मशीन त्यांच्या आणि दुसऱ्या कंपनीचं काम आहे की दुसऱ्या कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवायचे. आता आपण जसं साबणाचं एक उदाहरण घेतोय. एक मॉडेल आपण एक वस्तू म्हणून घेऊया, की कसं बघा कशा एकच गोष्ट किती प्रकारच्या बिझनेसेसला जोडलेली असते. आता साबण बनवण्याचा कारखाना आहे आणि त्या व्यक्तीला त्या कंपनीला लागतंय साबण बनवण्यासाठी आम्हाला अमुक प्रकारची मशीन पाहिजे. तर ती मशीन समजा बॉश कंपनीने त्यांना बनवून दिली. तर कन्झ्युमर त्या मशीनचे हे स्वतः ती कंपनी आहे. बरोबर. समजा आम्हाला बॉयलर पाहिजे, आमच्या कंपनीमध्ये बॉयलर पाहिजे आणि बॉयलर जर बॉश कंपनीने बनवून दिला किंवा महिंद्रा कंपनीने बनवून दिला किंवा मित्सुबिशी कंपनीने बनवून दिला, तर मित्सुबिशी कंपनी किंवा महिंद्रा कंपनी ही बिझनेस आहे. तिने एक प्रॉडक्ट बनवून दिलंय आणि ते कंझ्युम कोण करतंय? तर ही सोप बनवणारी, साबण बनवणारी कंपनी कंझ्युम करते. कंझ्युम म्हणजे काय? ती वापरते. स्टिल इट्स अ B2B बिझनेस. कारण तो बिझनेस टू बिझनेसच आहे. एका बिझनेसने दुसऱ्या बिझनेसला केलेला एका बिझनेसने दुसऱ्या बिझनेसशी केलेला व्यवहार आहे. सो अशा पद्धतीचा पण बिझनेस असू शकतो, की तुम्हाला तुमचं जे काय प्रॉडक्ट असेल किंवा सेवा असेल ही कोणी दुसरा बिझनेस स्वतःचा बिझनेस चालवण्यासाठी वापरतंय का? अशा पद्धतीने पण आपण विचार करू शकतो. तर जेव्हा आपण अशा याच्यामध्ये कॉम्प्लेक्स गोष्टी शोधायला जातो, तेव्हा अशा ह्या वेगवेगळ्या होत जातात. तर यामध्ये आपला अजून दुसरा विषय आहे, तो तिसरा मॉडेल आहे तो C2B. C2B मध्ये येतं कन्झ्युमर टू बिझनेस, ज्यामध्ये कन्झ्युमर्स हे डायरेक्टली कंपन्यांना देतात, वस्तू विकतात. तर ह्यात काय होतं, की एक असं मॉडेल आहे ज्यामध्ये एक सेंट्रल कंपनी असते आणि ती इतर लोकांकडून काम करून घेते. जसं आता स्विगी आहे, झोमॅटो आहे आणि ओला आणि उबेर आहे. तर लिज्जत होईल का? काय म्हटलं? लिज्जत म्हणजे ते बाहेर आउटसोर्स करतात आणि बनवून घेतात. हा. यामध्ये थोडा नाही, लिज्जतचा थोडा मॉडेल वेगळा आहे. तर लिज्जतच्या मॉडेलमध्ये ते काय करतात, की ते डिस्ट्रिब्यूट करतायत काम त्यांचं. बरोबर. ते डेलिगेट करतायत त्यांचं जे काम आहे ते. C2B मध्ये वेगळा अप्रोच आहे. C2B मध्ये जे असं होतंय ना, की एकच मिनिट मी थोडा त्याच्यावर तुम्हाला अजून एखादं उदाहरण सुचतंय का ते सांगतो. C2B मध्ये काय होतं, की मी कन्झ्युमर आहे. म्हणजे मला एखादं काम करून हवंय. तर त्यावेळेला मी कंपनीकडे जातो आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतो. सो असा हा उलटा व्यवहार होतो थोडासा,
की जिथे कंपन्या माझं काम करून देतात, मी त्यांच्याकडून काम करून घेतो, अशा प्रकारचं. हा थोडा समजायला कठीण जाईल, पण एक उदाहरण याच्यामध्ये येतंय ना, ते फ्रीलान्स वेबसाईट्स ज्या असतात, त्या स्वरूपाचं येतं. एक काही फ्रीलान्स वेबसाईट्स अशा असतात, की जिथे कस्टमर स्वतःची रिक्वायरमेंट टाकतो. की आता मला लोगो डिझाइन करून हवाय किंवा वेबसाईट डिझाइन करून हवंय, तर मी माझी रिक्वायरमेंट तिथे टाकतो आणि ती फुलफिल होते त्यांच्या वेबसाईटवरून. तर त्यावेळेला कन्झ्युमर टू बिझनेस असं हे मॉडेल डेव्हलप होतं. जसं मी ओला आणि स्विगीचं उदाहरण वेगळ्या कारणासाठी दिलं ॲक्चुअली माझी तिथे चूक झाली. या मॉडेलमध्ये आपलं OLX आणि क्विकर हे बसू शकतात, की जिथे ज्या कस्टमरला, कन्झ्युमरला आपलं सामान विकायचं असतं, तो तिथे जाऊन पोस्ट करतो आणि त्याचं सामान विकलं जातं आणि त्याच्यातून त्या बिझनेसला फायदा होतो. कारण ॲडव्हर्टायझिंग विकतात ते आणि अजून काही प्रकारचे विकतात. आता नो ब्रोकर ही एक वेबसाईट आहे, जी एकदम एक्झॅक्टली या पॉइंटवर काम करते, की नो ब्रोकर डॉट इन किंवा .com जे काय असेल ते. तर ते काय करताय, की तुमच्या जे काही प्रॉपर्टीज आहे तुम्ही आमच्या वेबसाईटवर पोस्ट करा आणि मग ज्या लोकांना ते आवडेल आम्ही ते विकून देऊ. तर ते त्या मीडिएटरचं थोडंसं काम करतायत ते आता. त्यांचा बिझनेस मॉडेल अशा पद्धतीने आहे. तर ते काय करतायत, की जेव्हा माझी प्रॉपर्टी मला विकायची असेल किंवा रेंटवर द्यायची असेल, तर त्यावेळेला मी nobroker.com वर जाईल, .in वर जाईल आणि तिथे माझी प्रॉपर्टी लिस्ट करेल. आता लिस्ट केल्यानंतर ती विकल्या जावी म्हणून मला त्यांची प्रीमियम मेंबरशिप पण घ्यायला लागते. व्यवस्थित विकल्या जावी म्हणून. तर त्यामध्ये मी स्वतः पेमेंट करतोय कंपनीला, की माझी वस्तू विकल्या जावी. तर हा जो झाला ना, हा C2B प्रकारचा बिझनेस झाला. जिथे कन्झ्युमर स्वतः कंपनीकडे येतो आणि त्याच्याकडून ती वस्तू त्याला विकून हवी असते किंवा अशा प्रकारचं एखादं काम त्यांना करून हवं असतं. जे अल्टिमेटली परत ते कन्झ्युम करतात. म्हणजे माझी जागा विकल्या जाते हे माझंच काम होतंय परत. तर अशा पद्धतीने जेव्हा अप्रोच चेंज होतो, त्यावेळेला तो C2B प्रकार होतो. हा थोडासा कॉम्प्लेक्स आहे, नवीन प्रकार आहे. त्यामुळे थोडं समजायला कठीण जाईल. मला उदाहरणं याच्यामध्ये जास्त सापडत नाहीये. आपण करू. आता फोर्थ जो मॉडेल आहे तो आहे C2C. कन्झ्युमर टू कन्झ्युमर मध्ये पण आपला एक हे असतं ऑनलाईन मार्केट प्लेसच, जसं आता क्विकर आणि याचं उदाहरण दिलंय मी OLXचं. यामध्ये डायरेक्ट कन्झ्युमर एकमेकांशी इंटरॅक्ट करतात आणि त्यांचं गुड एक्सचेंज होतं. यामध्ये आपण जसं आता नो ब्रोकरचं नाव घेतलंय त्याच पद्धतीने आपण मॅजिक ब्रिक्स आणि 99 एकर्सचं पण नाव घेऊ शकतो. हे OLX आणि क्विकर पण याच पद्धतीने चालतात थोडे. त्यानंतर जी C2C मध्ये बहुतेक मला असं वाटतं, की C2C मध्ये हे पण मॉडेल येईल आपलं ओला आणि उबेरचं पण मॉडेल येऊ शकतं C2C मध्ये, ज्यामध्ये दोन कन्झ्युमर आहेत, म्हणजे कस्टमर आहेत म्हटलं तरी चालेल. जिथे हे ओला ड्रायव्हर आहेत, ज्यांची स्वतःची कॅब असते आणि ओलाचा वापर करणारे जे पॅसेंजर्स आहेत ते. तर C2C हे पण मॉडेल होऊ शकतं, कारण दोन्ही बाजूने दोघांना पण फायदा होतोय. बिझनेस अवेलेबल करून देणारे पण आहेत, म्हणजे सर्व्हिसेस देणारे पण आहेत, ते पण कन्झ्युमर्स आहेत आणि सर्व्हिस घेणारे आहेत, ते पण एक कन्झ्युमर आहेत. कारण त्यांना ती सर्व्हिस टू सर्व्हिस मिळते अशा पद्धतीने. आणि सेकंडली जे OLX आणि याच्यावर आहे, जे प्री लिस्टिंग होतं, की जिथे मला हवी असलेली वस्तू शोधायला गेलं तरी पण मला मिळते आणि ज्याला विकायची असेल त्याला पण मिळते. तर बेसिकली असे हे 4 मॉडेल्स आहेत. त्यातले पहिले 2 मॉडेल्स फार जास्त रुळलेले आहेत. आपल्याला त्याची नॉलेज आहे आणि त्याबद्दल आपल्याला पटकन समजतं पण आणि आपले बिझनेस बरेच आहे. 99% बिझनेस आपले 90% बिझनेस आपले त्याच पद्धतीने शेकडो वर्षांपासून त्या मॉडेलमध्ये आलेले आहेत. C2B आणि C2C हे थोडे न्यू एजचे बिझनेसेस आहेत, मागच्या 10-15 वर्षामध्ये डेव्हलप झालेले आहेत. तर या बिझनेस मॉडेल्सची आपण जे 4 प्रकार बघितले ते इथपर्यंत आहे. तर यामध्ये आपला बिझनेस कसा बसतो ते आपण बघू शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं छोटे-मोठे आपण याच्यामध्ये एक्सप्लोरेशन करू शकतो.
ई कॉमर्सचा बिझनेस थोडा कॉम्प्लिकेटेड होतो, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल मिक्स होतात. त्यामध्ये आता आपण जर बघितलं तर जसं Amazon आहे. Amazonवर Amazon स्वतः एक कंपनी आहे आणि ती एक मार्केट प्लेस अवेलेबल करून देते स्मॉल किंवा दुसऱ्या प्रकारच्या उद्योगांना, जिथे ते स्वतः त्यांचे प्रॉडक्ट्स विकू शकतात. आणि वस्तू घेणारा जेव्हा घेतो तेव्हा Amazonच्या हिशोबाने घेतो, की मी Amazonवरून घेतोय. तर ती मार्केट प्लेस तिथे वापरल्या जाते. तर इथे बिझनेस कोणता आणि लार्ज कंझ्युमर कोणता याचा जर आपण विचार केला थोडा तर लक्षात येईल की ही थोडी कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे, की नेमकं कोणत्या बिझनेस पासून कोणत्या बिझनेस पर्यंत कोणत्या कंझ्युमर पर्यंत कशा पद्धतीने ती सप्लाय चेन वर्क करते ही थोडंसं मॉडर्न विचार आहे, की जशी आपण पेप्सोडेन कोलगेटचा विषय बघितला होता, की ते पेस्ट तयार करतात त्यांच्या कारखान्यामध्ये आणि ती लास्ट कंझ्युमर पर्यंत येईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये मीडिएटर असतात. तर इथे आता एकच मीडिएटर आहे जो Amazon आहे. पण त्याच्यामध्ये पण खूप कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत त्या आपण नंतर कधी डिस्कस करू. सध्या आपण बिझनेस मॉडेलवर विचार करू. तो आता आपण येतोय तो की बिझनेस मॉडेलमध्ये काय गोष्टी असतात. नेमका त्यांचे इम्पॉर्टंट पार्ट्स काय? तर बिझनेस मॉडेलमध्ये आपल्याला आहे की तुमचं टार्गेट मार्केट काय? नेमकं कोण आहे ग्राहक? हॅलो? आहे. त्यानंतर आहे की व्हॅल्यू चेन काय आहे? तुमची व्हॅल्यू चेन म्हणजे तुम्ही पूर्ण जी आपण आता डिस्कस केली की पूर्ण व्हॅल्यू चेन कशी कच्च्या मालापासून ते लास्ट कंझ्युमर पर्यंत जी पोहोचणार आहे, म्हणजे जी व्हॅल्यू डिलिव्हर होणार आहे, तिची व्हॅल्यू चेन आहे ती. त्यानंतर रिसोर्सेस, की तुमचे रिसोर्सेस काय आहेत? त्यानंतर तुमचे बिझनेस पार्टनर्स काय आहेत? आणि या सगळ्यांचा एक समुच्चय तुम्ही कसा करताय हे आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये येतं. आता मी स्क्रीन शेअर करतोय आणि येस. हब आणि स्पोक मॉडेल आणि याच्या उलट जे होतं म्हणजे याचमध्ये आपण मागच्या वेळेस बोललो होतो. ते सेशन काही रेकॉर्ड नाही झालं. हब आणि स्पोक मॉडेलचं मागच्या सेशनमध्ये बोललो पण आपण रेकॉर्ड नाही झालं. सुनीलजी आता आले म्हणून त्यांना परत सांगतो. तर आता यामध्ये हे माझा स्वतःचा विचार आहे जो मी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसचा विचार करता किंवा नवीन बिझनेस तुम्हाला निवडायचा असतो, त्यावेळेला तुम्ही नेमकं काय करताय किंवा कसं करायला पाहिजे यासाठीच ही एक संकल्पना आहे. तर यामध्ये आपण इमॅजिन करा की हा जो मधला मोठा गोल आहे, हा एक बिझनेस आहे. आणि हे छोटे-छोटे जे गोल आहेत, हे आहेत त्या बिझनेसला लागणाऱ्या वस्तू किंवा सेवा. ओके. तर इथे काय होतंय, की माझा एक सेंट्रलाइज्ड बिझनेस आहे. त्या सेंट्रलाइज्ड बिझनेसला मला वेगवेगळ्या वस्तू लागतायत, ज्या मी वेगवेगळ्या लोकांकडून घेतो, वेगवेगळ्या वेंडर्सकडून घेतो आणि माझा बिझनेस रन करतो. समजा आता एक हॉटेलचं उदाहरण देतो मी. रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटचं काम काय आहे, तर आलेल्या लोकांना, गेस्टना जेवण पुरवणे. रेस्टॉरंटचं काम आहे, की जेवण पुरवणे. आता जेवण पुरवण्यासाठी त्या रेस्टॉरंटला एक ऑपरेशन डेव्हलप करायला लागतं. पूर्ण एक काय म्हणतात त्याला एस-ओ-पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स त्यांना तयार करायला लागतात. त्यांना मॅनपॉवर लागते, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस लागतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधनं लागतात आणि वस्तू लागतात. तर या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ते वेगवेगळ्या लोकांकडून घेतात, की जसं आता रेस्टॉरंट आहे एखादं आपण समजा मिसळ पाव आहे किंवा वडापावचं दुकान आहे किंवा असं समजूया की फुल सर्व्हिस रेस्टॉरंट आहे जिथे सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात. कॉफी मिळते, तुम्हाला जेवण पण मिळतं, तुम्हाला इडली समोसा पण मिळतो आणि अशा प्रकारे. तर या प्रत्येक गोष्टीसाठी त्या हॉटेलला वेगवेगळ्या गोष्टी लागतायत. जसं कॉफी लागतेय, दूध लागतंय, साखर लागते आहे. त्यानंतर आटा लागतो,
त्यानंतर मैदा लागतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवायला. त्यानंतर तेल लागतं आणि त्यांना भांडी-कुंडी आणि मशीन्स लागतात. अ, ज्या म्हणजे काय त्यांचं जे काही फूड प्रॉडक्ट्स बनवण्यासाठीच्या वस्तू लागतात. आणि त्यानंतर मॅनपॉवर लागते त्यांना आणि क्लीनिंग ठेवण्यासाठी म्हणजे त्यांना त्यांचं जे हॉटेल आहे ते क्लीन ठेवण्यासाठी त्यांना सॅनिटायझर्स लागतात. त्या सॅनिटायझर वापरण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जसं क्लिनिंग मॉपिंग वगैरे पण लागतं आणि त्यांना सिक्युरिटी गार्ड्स पण लागू शकतात. अ, आणि त्यानंतर त्यांचं जे इलेक्ट्रिकल सिस्टम्स आहेत त्या लागतात. त्यांना गॅस लागतो, सिलेंडर लागतो. अ, आणि त्यांच्या ज्या मशीन्स आहेत त्या मशीन्ससाठी परत मेंटेनन्स पण लागतो. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या ना, तर एक हॉटेल चालवायचे म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्या समोर जे डिश येते, त्या डिशच्या मागे त्या हॉटेलच्या मालकाने एवढा सगळा प्रताप केलेला असतो, तेव्हा कुठे आपल्यासमोर ती डिश येते आणि त्याच्यामध्ये पण त्याला अ, बरंच म्हणजे व्यवस्थित त्यांनी व्यवस्था ठेवलेली असेल, तर ती डिश आपल्यासमोर चांगल्या धुतलेल्या प्लेटमध्ये आणि व्यवस्थित फुल्ली सॅनिटाईज अशी येते. तर जेव्हा ह्या वस्तू आपल्याला अशा म्हणजे अशा प्रकारच्या बिझनेस मॉडेलमध्ये काय होतं, की यू आर कलेक्टिंग सो मेनी अदर रिसोर्सेस, डिफरंट रिसोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस गोळा करून तुम्ही तुमचा बिझनेस रन करताय. त्यावेळेला हा एक प्रकारचा मॉडेल झाला. आणि सेकंड प्रकारचं मॉडेल आहे, की हे जे वेगवेगळे छोटे-छोटे तुम्हाला रिसोर्सेस दिसतायत, याचाच एक बिझनेस करा. की मी आता समजा कॉफी पुरवतोय एखाद्या हॉटेलला, तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेल्सना कॉफीच पुरवतो. तर त्यामध्ये काय होतंय, तुमचं सेंट्रलाइज जो आता तुम्हाला गोल दिसतोय, ज्याच्यावर प्लस काढलेला आहे. तर तो प्लस म्हणजे तुमचं कॉफी विक्रीचा बिझनेस आणि हे जे सगळे छोटे-छोटे तुम्हाला गोल दिसतात अवतीभोवती, हे तुमचे वेगवेगळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ज्यांना तुम्ही कॉफी विकता. ओके. तर यामध्ये बघा, आधीचं मॉडेल जे सांगितलं ते एक आणि हे एक. अशा 2 प्रकारे तुम्ही काम करू शकता. तुमचा जो काही बिझनेस असेल त्या पद्धतीने. की वेगवेगळे रिसोर्सेस स्वतः गोळा करून एक बिझनेस करणे आणि वेगवेगळ्या बिझनेसना एकच सेम गोष्ट विकणे. तर यामध्ये काय होतं, की मी याचा विचार जेव्हा पहिल्या सेशनमध्ये केला होता, की तुमची जी क्वालिटी आहे, तुमची जी क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार तुम्ही बिझनेस करायला पाहिजे. तर त्यामध्ये हे 2 प्रकारचे बिझनेस मॉडेल फार महत्वाचे असतात. कारण वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस मॅनेज करणे ही एखाद्याची आवड आणि स्किल असू शकतं किंवा एकच रिसोर्स घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेल करणे हे एखाद्याचं स्किल असू शकतं. त्याला ती गोष्ट सोपी वाटू शकते, की हां, चला ठीक आहे. कॉफी किंवा चहा किंवा दूध किंवा सॅनिटायझेशनसाठी लागणारं लिक्विड ह्या गोष्टी घेतल्या आणि मी वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सना विकतोय. तर माझं सेंट्रलाइज प्लेसमधून सगळं काम चाललं. किंवा एखाद्याला वाटतं, की आपण या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या एका ठिकाणी आणि मग कन्झ्युमरला एंटरटेन करायचं, सर्व्ह करायचं. तर हे 2 बेसिक बिझनेस मॉडेल आहे. तुमचा बिझनेस कशामध्ये बसतो हे तुम्ही चूज करू शकता. तुम्ही नवीन जर बिझनेस स्टार्ट करत असाल, तर यापैकी कोणत्या प्रकारच्या बिझनेसमध्ये आपलं बिझनेस मॉडेल तयार होऊ शकतं ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिकवर आपण जाऊया. आता हा आहे महत्वाचा भाग आपल्याला बिझनेस मॉडेल कॅनव्हास. नॉर्मली आपण ऑफलाईन जेव्हा वर्कशॉप घेतो ना, त्यामध्ये हे बिझनेस मॉडेल कॅनव्हास प्रिंटेड असतात आणि प्रिंट करून A3 साईजमध्ये प्रिंट करून आम्ही प्रत्येकाला देतो आणि त्याच्यामध्ये आपले मागच्या वेळेस जसं अपूर्वाजींशी आम्ही कन्सल्ट करत होतो त्यावेळेला आम्ही सांगितलेलं, मी परत एकदा रिपीट करतो. की त्यावेळेला आम्ही ग्रुप बनवतो 4 जणांचा, 5 जणांचा आणि त्यांना अशी ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी देतो, की तुम्ही आता हा तुमच्या समोर एक बिझनेस कॅनव्हास आहे आणि बिझनेस मॉडेल कॅनव्हास आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव ठरवा, तुमची कंपनी काय करणार आहे ते ठरवा आणि त्याच्यासाठीच्या गोष्टी आहे ना आपण याच्यामध्ये लिहत जाऊ. आणि ती प्रत्येक स्टेप एक 10 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं अशी असते, ज्यामध्ये
त्या 4-5 लोकांना जो ग्रुप बनलाय त्यांना ब्रेन स्टॉर्मिंग करायला लागतं, की प्रत्येक ठिकाणी हे काय करायचं, असं काय करायचं आणि दे कॅन क्वेश्चन ईच अदर. त्यांच्यातच ते विचारू शकतात, की हे का करायचं, असं का करायचं? तुम्हाला जर एखाद्या बिझनेसमध्ये एखादी अमुक गोष्ट लागते, तर ती का लागते? त्याच्यापेक्षा वेगळी काही करू असू शकते का? किंवा मार्केटिंग अमुकच पद्धतीने का करायचं? अशा प्रकारचे खूप त्याच्यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग होतं. तर त्यामध्ये आपण हा 5-6 जणांकडून हा बिझनेस मॉडेल कॅनव्हास बनवून 1-1.5 तासाच्या सेशनमध्ये समजून घेतो. त्यामुळे काय होतं, की एक प्रॅक्टिस होते. एक आपल्या मनाला एक विचार करण्याची सवय लागते, की कशा पद्धतीने आपण बिझनेसकडे बघितलं पाहिजे. सो दॅट इज व्हाय धिस सेशन इज व्हेरी मच इम्पोर्टंट बिकॉज धिस क्लिअर्स अवर बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ बिझनेसेस वर्क. म्हणजे बिझनेसना काय लागतं. आता याच्यामध्ये एक मी सांगण्याचं असं महत्वाचं आहे, की ज्या वेळेला कोणी नवीन बिझनेस सुरू करतात, मोस्टली ज्यांना बिझनेसचं नॉलेज नसतं, ज्यांच्या घरामध्ये काही अशा काही गोष्टी झालेल्या नसतात, त्यांची काय चूक होते, की ते एखाद्याच ॲक्टिव्हिटीकडे बघून बिझनेसमध्ये उडी घेतात आणि त्यांना बाकीच्या गोष्टी दिसत नाहीत किंवा माहिती नसतात आणि त्यामुळे होतं काय, की 1-2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये तो त्याचा बिझनेस बंद पडतो. कारण त्यांनी ना फक्त बघितलेलं असतं, की मिसळपाव विकून ना मला मला मिसळपावचा खर्च ₹20 आणि मी ₹50 ला विकतोय, मला ₹30 चा फायदा होतो. आणि तो विचार करतो दिवसाला 1000 मिसळ गेल्या ना, तरी माझे ₹30,000 मिळाले. बस एवढाच विचार करतो आणि तो टाकून देतो. त्याचे मिसळपाव जॉइंट. परंतु त्याला लक्षात येतं, की अरे याच्यामध्ये इतर पण गोष्टी आहेत, कच्चा माल मिळवणे आहे, त्याचे कामगार टिकवणं आहे, चांगला शेफ मिळणं आहे, मिसळपावची चव रोज मेंटेन झाली पाहिजे, सॅनिटायझेशन नीट राहायला पाहिजे, कंझ्युमरला चव आवडली पाहिजे. त्यानंतर तुमच्या ज्या रिसोर्सेस आहेत, प्रत्येक जे काय तुम्ही आणताय ते बेस्ट क्वालिटी मिळायला पाहिजे. तुमच्या जॉइंट बद्दलचं जे मत आहे लोकांचं ते चांगलं राहायला पाहिजे आणि तुमचा रेव्हेन्यू नीट राहायला पाहिजे. नुसतं आपण कॅल्क्युलेट करतो कागदावर, तो रेव्हेन्यू वेगळा असतो आणि जेव्हा ॲक्चुअलमध्ये गोष्टी घडायला लागतात, तेव्हा रेव्हेन्यूमध्ये आपल्याला दिसतं, की अरे हे तर बंदच होतंय. त्यामुळे लेणे की देणे पण पडण्याच्या गोष्टी तिथे होतात. कोण्या दिवशी चांगलं चालतं, कोण्या दिवशी नाही चालत आणि ते कसं सगळं मॅनेज करायचं, कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा, हे मुलांना किंवा त्या उद्योजकांना, नवीन उद्योजकांना कळत नाही आणि त्यामुळे त्यांचे बिझनेसेस बंद होतात. मी मिसळपाव फक्त एक उदाहरण म्हणून घेतलंय. अशा स्वरूपाने वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस सुरू केले आणि ते बंद पडलेले आहेत. कारण आपण फक्त एखाद्याच ॲस्पेक्टकडे बिझनेसच्या लक्ष देतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं वाटलं ना म्हणून आपण बिझनेस सुरू करतो. परंतु असं नसतं. एकदा आपण ते शिवधनुष्य उचललं, की आपल्याला इतर पण सगळ्या गोष्टी आपल्याच डोक्यावर येतात आणि आपल्याला त्या मॅनेज करायला लागतात. आपण नाही म्हणून चालत नाही. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला बिझनेस मॉडेल कॅनव्हास या गोष्टीची गरज पडते. सध्या ही इंटरनॅशनली खूप मान्यता प्राप्त कन्सेप्ट आहे ही आणि याच्यातूनच बरेचसे बिझनेसेस नवीन बिझनेस जेव्हा तयार होत असतात, तेव्हा याच प्रोसेसमधून जातात. आता हा जो तुमच्या समोर दिसतोय, हा बिझनेस मॉडेल कॅनव्हासचा एक स्ट्रक्चर आहे आणि हा स्ट्रक्चर फक्त एकदाच तयार केला आणि झाला असं नसतं. तुम्ही एकदम स्क्रॅच पासून जेव्हा विचार करायला सुरुवात करता, त्यावेळेला तुम्ही एक अशी शीट ही प्रिंट करून घ्यायची तुमच्याकडे आणि तुम्ही हे लिहत जायचं. याच्यामध्ये जसं आता आम्ही सांगणार आहे त्यामध्ये काय-काय लिहायचं आणि त्यानंतर सुद्धा याच्यामध्ये चेंजेस होत जातात, की नाही ठीक आहे, की पार्टनर्समध्ये मला असं वाटतं, की एक्स-वाय-झेड गोष्टी नाही पाहिजे, दुसऱ्या असतील. की ॲक्टिव्हिटीजमध्ये चेंजेस होतील. कारण आपण जेव्हा बिझनेस आपला ॲक्चुअली रन करायला लागतो, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी चेंज करायला लागतात ॲक्चुअलमध्ये. तर त्यावेळेला हा बिझनेस मॉडेल कॅनव्हास चेंज होत जातो. आणि हा चेंज होत जातो. हे काही बायबल नाहीये किंवा कुराण नाही, गीता नाहीये, की एकदा आपण सुरुवातीला बसून याच्यामधल्या गोष्टी फायनल केल्या म्हणजे त्या एंडपर्यंत तशाच राहतील, असं काही नाहीये. हे चेंज होत राहतं. परंतु आपण एका स्ट्रक्चरमध्ये काम करतोय की नाही हे समजण्यासाठी आपल्याला हा बिझनेस मॉडेल कॅनव्हास आपल्याला वापरायला लागतो. आपण याला बीएमसी म्हणू, बिझनेस मॉडेल कॅनव्हास. तर बीएमसी हे चेंज होत राहतं. अपग्रेड होत राहतं, इम्प्रूव्ह होत राहतं आणि इनोव्हेट होत राहतं. ठीक आहे. तर जसं कस्टमर सेगमेंट आहे, की तुम्ही असं ठरवलं, की तुम्हाला तुमचं एखादं प्रॉडक्ट आहे. XYZ प्रॉडक्ट आहे, ही म्हाताऱ्या माणसांसाठी आहे.
परंतु तुम्हाला लक्षात आलं की बिझनेस सुरू केल्यानंतर की म्हाताऱ्या माणसांपेक्षा हे तरुण हे तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय झाला बुवा. तर त्यावेळेला तुम्ही परत बिझनेस मॉडेल कॅनव्हास घेऊन बसायचं आणि मग तुम्ही परत स्ट्रक्चराइज करायचं, की आपलं हे स्ट्रक्चर चेंज करतोय आपण. कारण आता कस्टमर सेगमेंटच चेंज झालं. तर त्यामुळे आपल्या बऱ्याच बाकीच्या गोष्टी चेंज होत आहेत का? रेव्हेन्यू वाढतोय का? कॉस्ट कमी होते का? जे मार्केटिंग चॅनल्स आहेत ते बदलू शकतात का? कस्टमर रिलेशनशिप म्हणजे ती कशी करायची ते बदलू शकतं का? आणि ह्या सगळ्या गोष्टी मग चेंज होतात. मग परत रिवाईज करायचं, परत रिवाईज करायचं. असं करता आपण एका सर्टन पॉइंटला येतो, की जिथे आपलं बिझनेस मॉडेल जे आहे ना बिझनेस मॉडेल आपलं क्लिअर झालेलं असतं. आणि तिथून मग आपला बिझनेस थोडासा स्टेबल व्हायला लागतो आणि स्मूथली रन व्हायला लागतो. आता याची गरज त्याचमुळे आहे कारण आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती नसतात. त्यासाठी तयारी म्हणून आपल्याला हे करायचं आहे. आता आपण माहिती करून घेऊया या प्रत्येक सेगमेंटचा हे काय आहे, महत्व काय आहे आणि त्याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला काही इश्यू नाही आहे बहुतेक. तर मला सांगा काही प्रश्न असतील यामध्ये आतापर्यंत मी जे बोललो त्याच्यात तर ते पण मी सांगतो. काय प्रश्न असतील आतापर्यंतच्या डिस्कशनमध्ये आणि मग आपण पुढे बोलू पाहिजे. सर नाही मला तरी काही हे नाही आहे. आता आपण हे हा BMW बिझनेस मॉडेल कॅनव्हास BMC आपण हे करणार आहोत. एक इंडिव्हिज्युअल हे डिस्कस करणार आहोत राईट ना? हो हो. ओके. मला असं वाटतंय ना हे अजून करायला ना अजून 1 तास जाईल. तर आपण हा सेशन नेक्स्ट वीकसाठी ठेवूयात का? हो चालेल. हां? 12:30 हो वाजता चालेल. आहे. मग त्या ठीक आहे. मग आज आपण आता कन्क्लूड करूया आणि जो BMC आहे तो मी नेक्स्ट वीकमध्ये एक्सप्लेन करतो पूर्ण, की कसं आपण ओके. करतो. ठीक आहे. चालेल. हां, चालेल. आता आपण इथे थांबूया आणि काय प्रश्न असतील तुमचे तर मला WhatsApp करा. ओके? ओके. ओके. थँक यू एव्हरीबडी. थँक Thank यू you. सुनील. येस, थँक यू. Thank you. Thank you, sir. येस.